आणि शोभाराजाचा जन्म झाला. काय नाव ठेवायचं पोराचं? जिजाऊ मासाहेबांनी आणि शहाजी महाराजांनी आधीच ठरवलं होतं पोराचं नाव ठेवायचं जगातलं असं एकमेव नाव जे आज 400 वर्षानंतर सुद्धा प्रत्येकाच्या हृदयावरती राज्य करतं. नाव ठरलं शिवाजी. 3 अक्षरी नाव आहे, प्रचंड ताकद आहे या नावामध्ये. शी म्हणजे शिकण्यासाठी, वा म्हणजे वागण्यासाठी आणि जी म्हणजे जीवनामध्ये उभं राहण्यासाठी. त्याचं नाव शिवाजी. प्रचंड ताकद. कधीतरी हे नाव उलट वाचून पहा, काय होतं? जीवाशी. जो माणूस हयातभर जीवाशी खेळला त्याचं नाव शिवाजी. आणि शिवबाराजे लहानाचे मोठे व्हायला लागले, शिवबाराजे रांगायला लागले आणि पहिला गुरुत्वाचा मान जातो तो राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांवर. माता भगिनी हो, लेकराचं पहिलं गुरु कोण असतं? आईच असते ना. बाळाला काय हवं काय नको हे कोणाला कळतं? आईला कळतं. बाळाला झोपू आली का, बाळाला तहान लागली असेल का, त्याला भूक लागली असेल का, हे कोणाला कळतं? आपल्याला कळतं का? नाही कळत. बोयटे सर आपल्याला समजते का? पोरग रडायला लागलं तर काय म्हणतं आपण पालक वर्ग? अहो पाहाव हे काय बोंबलून राहिलं. बालकांना कळत नाही, परंतु आईला सेन्स असतो, कारण तिला मातृत्वाची महान अशी देणगी निसर्गानं दिलेली आहे, त्या निर्विकानं दिलेली आहे. आणि पहिल्या गुरुत्वाचा मान हा मातेकडेच असतो. आणि शिवबा राजाला घडवण्यामध्ये सर्वात मोठा सिंहाचा वाटा जर कुणाचा असेल तर तो राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांचाच. जिजाऊंनी घडवायला सुरुवात केली कारण जिजाऊ मासाहेब ह्या तलवारबाजी करणाऱ्या होत्या. कारण त्यांच्या कुळामध्ये, जाधव कुळामध्ये सिंदखेड झाला. त्यांचे वडील लखोजीराव जाधव असतील, त्यांचे भाऊ असतील, त्यांचं कुटुंब असेल, यादवांचे जाधव झालेले 12व्या शतकापासूनच्या पिढ्या तलवारबाजी होती. त्याच्यामुळे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब या घोडसवारी करणाऱ्या होत्या, तलवारबाजी करणाऱ्या होत्या, दांडपट्टा चालवणाऱ्या होत्या. आणि त्याच्यामुळे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी शिवबाराजाला घडवायला सुरुवात केली. पोर रांगायला लागलं, लहानाचं मोठं व्हायला लागलं आणि शिवबाराजेचे सवंगडी निर्माण झाले. आजूबाजूच्या परिसरातले 18 पगड जातीचे, मराठाला, माळीयाला, तेलियाला, तांबोळ्याला, लाभ्याला, सुताराला, धनगराला, हट्टराला, सगळ्या 18 पगड जातीची लेकरं हे शिवरायांचे सवंगडी. आणि तेच पोरं त्या शिवनेरी किल्ल्याच्या परिसरामध्ये मातीचेच किल्ले बनवायचे. मातीचा किल्ला बनवला की मातीचेच उंट, मातीचेच घोडे, मातीचेच हत्ती आणि त्याच मातीच्या किल्ल्यावरती बसून शिवबाराजा न्यायनिवाडा करायचे. छोटे छोटे मावळे काहीतरी तक्रार घेऊन यायचे आणि मग शिवबाराजा न्यायनिवाडा करण्यासाठी त्या राजाच्या ऐटीत बसायचे. आणि हे पाहिल्यानंतर जिजाऊ मासाहेब म्हणायच्या, राज तुम्हाला व्हायचं ते हेच. म्हणजे स्वप्न पेरलं राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांनी. आणि जसंही स्वप्न पेरलं गेलं, जिजाऊ मासाहेब घडवायला लागल्या. शिवबाराजे लहानाचे मोठे व्हायला लागले. 10-11 वर्षाचे शिवाजीराजे झाले. आणि मग पुढच्या शिक्षणासाठी जिजाऊ मासाहेब त्यांना कर्नाटकामध्ये बंगलोरला घेऊन गेल्या. तिथं शहाजी महाराजांनी उर्वरित ट्रेनिंग त्यांचं करून घेतलं. वेगवेगळ्या भाषांचे शिक्षक लावले. वेगवेगळ्या भाषा शिवाजी महाराजांनी शिकून घेतल्या. तब्बल 6 भाषांवरती शिवाजी महाराजांचं प्रभुत्व होतं. किती भाषा शिवरायांना अवगत होत्या? 6. आमच्या पोराला किती भाषा असतात? किती येतात हो? 1 मराठी, फार झालं थोडीफार इंग्लिश, हिंदी म्हटली की येतात इसको तिसको कायको कायको. त्याच्यामुळे महाराष्ट्राचा एक पण नेता दिल्लीमध्ये आजपर्यंत सक्सेस झाला नाही. याचं कारण आमचं हिंदीवरती चांगलं प्रभुत्व नाही. या देशाची सर्वात मोठी बोली भाषा हिंदी आहे, पण आमचं हिंदीमध्ये प्रभुत्व नाही. आमची हिंदी यथातथा असते, आमचं इंग्रजी यथातथा असते.
आमची भाषा म्हणजे फक्त मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी बाणा, मराठी प्रेम. होय, मराठी आमची माय आहे, मान्य आहे, परंतु इंग्रजी आमची मावशी आहे आणि मावशीला सुद्धा तेवढंच प्रेम लावलं पाहिजे. जर तुम्ही मावशीचं प्रेम मिळवलं तर तुम्ही जगामध्ये कुठेही जाऊ शकता आणि यशस्वी होऊ शकता. या सगळ्या भाषा शिकून घेण्याचं काम जिजाऊ साहेबांनी शिवबा राजाच्या माध्यमातून हे सगळ्या घडवून घेतलं. आणि मग शिवबा राजे लहानाचे मोठे झाले. शिवाजी महाराजांचं सगळं लष्करी ट्रेनिंग शिक्षण झालं. कर्नाटकामध्ये शहाजी महाराजांनी उर्वरित त्यांचं प्रशिक्षण करून घेतलं. आणि मग त्यानंतर शहाजी महाराजांनी त्यांची जी पुण्याची जहागीरदारी भेटली होती, त्या जहागीरदारीमध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब आणि बालशिवबाला 15 वर्षाच्या शिवबाला पुण्याला पाठवलं. पुण्याच्या जहागीरदारीमध्ये शिवबाराजे आणि जिजाऊ मासाहेब आल्या. परंतु येताना शिवाजी महाराजांना शहाजी महाराजांनी एक छोटेखानी मंत्रिमंडळ दिलं, एक भगवा ध्वज दिला आणि सोबत एक राजमुद्रा दिली. ज्या राजमुद्रेवरचे वाक्य होते, काय होती वाक्य? राजमुद्रा कुणाची पाठ आहे उभं राहून सांगाल का कोणी? कोणी लेकराची पाठ आहे? फक्त आम्ही राजमुद्रा पाहतो, बॅनरवरती पाहतो, परंतु त्या राजमुद्रेवरची वाक्यच आम्हाला समजत नाही. त्या राजमुद्रेवरची वाक्य अशी होती, प्रतिपचंद्र रेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शहासुनो शिवशस्या मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे कलेनं वाढत जाणारी, म्हणजे प्रतिपदेपासून तर पौर्णिमेपर्यंत कलेनं वाढत जाणारी, कलेनं चंद्र वाढत जातो आणि पौर्णिमेला पूर्ण आकार येतो. तशा प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे कलेनं वाढत जाणार हे अखंड विश्वाच्या कल्याणासाठी कार्य करणारं हे शिवबा राजाचं राज्य व्हावं हे स्वप्न आपल्या बापानं आपल्या पोराला दिलं होतं. राजमुद्रा दिली, भगवा ध्वज दिला, मंत्रिमंडळ दिलं, स्वप्न दिलं स्वराज्याचं. आणि शहाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली जिजाऊ मासाहेब आणि शिवबाराजे पुण्यात आले. पुण्यात आल्यानंतर पुणे पाहिलं. मुरार जगदेवानं पुणे सगळं जाळून टाकलं होतं. जाळलेलं पुणे आहे, ओस झालेला आहे पुणे. आणि मुरार जगदेवानं जाळल्यानंतर त्यानं द्वाही फिरवली होती, गाढवाचा नांगर फिरवला होता आणि त्याला द्वाही म्हणजे दवंडी दिली होती. आणि त्यानं जाहीर केलं होतं की इथं जर कुणी वस्ती करेल तर त्याचा निर्वंश होऊन जाईल. आणि त्यासाठी त्यानं एक पहार गाडली होती. त्या पहारीला लिंबू आणि मिरची अडकवलेली होती आणि त्याला तुटकी चप्पल सुद्धा अडकवलेली होती. त्याच्यामुळे सगळे आमचे लोक मराठा बहुजन, मराठा म्हटलं की स्पेसिफिक मराठा घ्यायचं नाही हो. मराठा म्हटलं की तुम्ही फक्त एक म्हणायचं, मराठा हा शब्द समूहवाचक आहे. मराठा म्हणजे एक जात नाही. मराठा म्हणजे शिवाजी महाराजांच्या भगव्या झेंड्याखाली ज्या अठ्ठापगड जातीचे लोक लढत होते त्यांना मराठ्यांचं सैन्य म्हटलं जायचं. शिवाजी महाराजांच्या सैनिकांना मराठ्यांचं सैन्य म्हटलं जायचं. आमच्या राष्ट्रगीतामध्ये सुद्धा शब्द येतो, काय? पंजाब सिंध गुजरात मराठा. जो मराठी बोलतो, जो भगव्यावरती प्रेम करतो, जो शिवबाचा मावळा आहे तो म्हणजे मराठा. आणि मग शिवाजी महाराजांच्या ज्या अठ्ठापगड मावळ्यांमध्ये जी अंधश्रद्धा पेरण्यात आलेली होती की या पुण्याच्या परिसरामध्ये जर कोणी राहायला आलं तर त्याचा निर्वंश होऊन जाईल, म्हणजे त्यांचा वंशवेल थांबून जाईल. मग त्याच्यामुळे काय व्हायचं? कोणी बली ये ना. जिजाऊ मासाहेबांनी ठरवलं की अंधश्रद्धा दूर करायच्या. जिजाऊ मासाहेबांनी शिवबाला बोलवलं. सगळे अठ्ठापगड जातीचे त्यांचे समंगळीत जोगाडा झाले. आणि जिजाऊंनी आपल्या पोराला सांगितलं, दुसऱ्याच्या पोराला नाही सांगितलं, आपल्या पोराला सांगितलं, शिवबा ते अंधश्रद्धेची पहार, ते अज्ञानाची पहार तिला उखळून फेका. आणि या पुण्याच्या भूमीमध्ये ज्या मुरार जगदेवाला गाढवाचा नांगर फिरवलाय तिथं आपण सोन्याचा फाड लावून इथली भूमी नांगरूया.
आणि मग आला मराठा माळी केली तांबोळी नावी सुद्धा धनगर हक्क 18 पगड जातीचे ओबीसी एससी एसटी एनटी डीएनटी व्हीजेएनटी सगळे 18 पगड जातीचे मावळे एकत्र आले आणि अंधश्रद्धेची पहाड त्यांनी उखडून फेकले आणि पुण्यामध्ये सोन्याचा नांगर फिरवला आणि पुण्याची बेस बहरायला लागली आणि सगळे लोक जे आडवाटेला गेले होते डोंगर दऱ्यांच्या आश्रयाला गेले होते ते पुण्यामध्ये आले आणि त्यांनी पुणे वसवायला सुरुवात केली आणि पुण्याचा विकास झाला आणि पुणे भरभराटीला आला. शिवबाराजांचं स्वप्न पूर्ण होता. शिवाजी महाराजांना वाटायला लागलं काय करावं. महासाहेब जिजाऊंनी सांगितलं स्वराज्य निर्माण करायचं असेल तर स्वराज्याच्या निर्मितीसाठी गडांची गरज आहे. गडकोट त्या काळामध्ये जिंकून घेणं गरजेचं होतं. शिवरायांकडे एकही गडकोट नव्हता आणि म्हणून शिवाजी महाराजांनी ठरवलं. राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी मार्गदर्शन केलं आणि शिवबाला सांगितलं शिवबा तुम्हाला गडकोट जिंकल्याशिवाय स्वराज्याला आकार येणार नाही. मग गडकोट जर जिंकायचे तर त्यावेळेला गडकोट कुणाच्या ताब्यात होते. आदिलशहाच्या ताब्यातले गडकोट होते कारण सीमा त्या आदिलशहाच्या होत्या. आणि मग शिवबाराजांना एका गडाचे पाहणी केली. जवळच असणारा एक प्रचंडगड नावाचा गड होता. तो गड पाहिला. त्या गडावरती साधारणतः त्या आदिलशहाचे 500 सैनिक होते. 400-500 सैनिक पाहिल्यानंतर शिवाजी महाराजांनी आपले मावळे जमवले आणि मावळे जमवल्यानंतर शिवबाराजा चिंतेत पडले की आपल्याकडे साधारणतः 100-125 मावळे आहेत आणि आदिलशहाचे 400-500 मावळे आहेत. आदिलशहाचे सैनिक 400-500 आहेत. 500 लोकांचा मुकाबला 400 लोक 100 लोक करू शकत नाही. प्रश्न आहे आपल्याकडे शस्त्र नीट नाहीत. गडावरती तोफा आहेत, शस्त्र आहेत, दांडपट्टे आहेत आणि मग यांचा मुकाबला करायचा असेल तर काय करावं लागेल. जिजाऊ मासाहेबांच्या सोबत खाण्यामध्ये चर्चा केली. जिजाऊंनी सांगितलं शिवबा जर गडावरती हमला करायचा असेल गड जिंकायचा असेल तर तो तुला रात्रीच्या वेळेला जिंकून घ्यावा लागेल. कारण का रात्रीच्या वेळेला शत्रू सैन्य झोपलेलं असेल, शत्रू सैन्य गाफील असेल आणि त्यांना माहिती आहे की हे मराठा बहुजनांचे लोक अमावस्येच्या दिवशी घराच्या बाहेर पडत नाही. त्याच्यामुळे त्या दिवशी चौके पहारे जे आहे ते शिथिल असतील. ह्या संधीचा फायदा तुम्हाला घ्यायचा आहे. दिवस निवडला कोणता. अमावस्याची रात्र आणि अमावस्येच्या रात्री 18 पगड जातीचे सगळे मावळे जवळ आले. एक 17, 18, 20 वर्षाचे 22 वर्षाचे तरुण पोरं 100-125 मावळे एकत्र आले. जसे एकत्र आले गडाच्या दिशेने सरकू लागले. गडाच्या जवळ पोहोचले. रात्र मध्यान्ह झालेले होते. गडावरती जसे दोरखंड फेकले. दोरखंड जसा अडकला तसा एक सर एक बारीक शरीरयष्टीचा सरपातळ शरीरयष्टीचा एक मावळा वानरावलीवरती चढला. त्याने दोरखंड गच्च भरला. सगळे मावळे वर चढले आणि 100-125 मावळ्यांनी शत्रू गाफील असताना कापाकापी उडून दिली. हर हर महादेवचा गदर केला आणि शत्रूला हरवण्यामध्ये यशस्वी झाले. जेवढे कापता आले तेवढे कापले, जेवढे शरण आले त्यांना अभय दिलं आणि शिवाजी महाराजांनी अमावस्येच्या रात्री प्रचंड गडाला पहिलं स्वराज्याचं तोरण बांधलं आणि म्हणून त्या किल्ल्याला नाव दिलं तोरणा किल्ला. जिजाऊंनी त्या किल्ल्याचं नामकरण केलं. आता मला सांगा शिवरायांचा आमचा मावळा अमावस्येच्या दिवशी काय करतो. 21व्या शतकातला मावळा आमचा शिकलेला मावळा अमावस्येच्या दिवशी त्या मोटरसायकलला आंघोळ करतो मस्तपैकी. ते गाडी वगैरे 4 व्हीलर असेल ना तिला अशी आंघोळ वगैरे करतो आणि आंघोळ झाली की मग तिला काय करतो तो अगरबत्ती वगैरे ओवाळतो. तिला ते फुलार वगैरे आणि मग खाली काय म्हणतो तिला लिंबू, मिरची, बिब्बा, हिरवी मिरची आणि काळी बावली. आता मला सांगा हे भांडल्यामुळे ॲक्सिडेंट होत नाही का. असं जर राहिलं असतं तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना फोनच केला असतं भारताच्या आमच्या मोदी साहेबांना तुमच्याकडे ते लिंबू मिरची नावाचे काही भानगड आहे काही पाठवतं का आमच्याकडे पण ॲक्सिडेंट वगैरे कमी झाले पाहिजे म्हणून. असं आहे का शक्य नाही. 21व्या शतकातला आमचा मावळा अंधश्रद्धेच्या आहारी गेला. अमावस्येच्या रात्री घराच्या बाहेर पडत नाही. अमावस्येच्या दिवशी जर तो घरातून बाहेर पडायला लागला काय परिस्थिती असते. आमचा शिवरायांचा मावळा अमावस्येच्या दिवशी ती गाडी मोटरसायकल धुतल्यानंतर तिला फुलार वगैरे टाकल्यानंतर जसे ती गाडी स्टार्ट करणार आणि आमचा मावळा घराच्या बाहेर निघणार. आई त्याला आवाज देणार राज कुठं चालले.
आताच्या मावळ्याला. हा, मग आमचं राजा सांगणार मा साहेब आम्ही थोडं जळगावला जाऊन येतो, थोडं धुळ्याला जाऊन येतो. आताची आमची जिजाऊ सांगते लगेच राज आज नाही गेलं चालणार नाही का? म्हणजे का मा साहेब? नाही हो राज, एकुलते एक तुम्ही आणि आज अमावस्या आहे. आज शिवरायांचा मावळा युटर्न मारून घरात घुसतो. आता मला सांगा तुम्ही शिवरायांचे मावळे झाला का? शिवाजी महाराजांचा मावळा होणं म्हणजे अमावस्या पौर्णिमा वगैरे या कोणत्याही भानगडीत अडकता तुम्ही घराच्या बाहेर पडलं पाहिजे आणि अंधश्रद्धेवरती मात केली पाहिजे. हा संकल्प आम्ही केला पाहिजे. आणि शिवाजी महाराजांचा मावळा होणं म्हणजे विज्ञानवादी होणं. शिवाजी महाराजांनी स्वराज्याला आकार द्यायला सुरुवात केली, एक एक गडकोट जिंकून घ्यायला सुरुवात केली. गडकोट जिंकून घेत असताना शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये त्यावेळेला साधारणतः 1645-46च्या सुमाराला रांजागावच्या एका पाटलानं एका महिलेवरती बदामल केला. त्या मुलीला आत्महत्या केली. तिचा बाप न्याय मागण्यासाठी राजांकडे आला. राजांना सांगितलं रांजागात केला आणि माझ्या मुलीनं विहिरीत उडी मारून जीव दिलेला आहे राज, मला न्याय पाहिजे राज. आणि जसाही शिवाजी महाराजांना न्यायाची मागणी केली, शिवाजी महाराजांनी रांजागावच्या पाटलाला बोलवलं, पाठवलं. रांजागावचा पाटील मुजोर होता. तो म्हणला मी नाही येत, जा तुझ्या राजाला सांग. आणि मी नाही मानत शिवाजीला राजा. असं म्हटल्यानंतर शिवाजी महाराजांनी आपले सैनिक पाठवले. त्या रांजागावच्या पाटलाला कैद करून आणलं. राजागावच्या पाटलाला पंचायतीच्या समोर उभं केलं आणि त्याच्या नजरेत पाहिल्यानंतर, त्याचा गुन्हा पाहिल्यानंतर शिवाजी महाराजांनी आदेश दिला याचे हातपाय कलम करा, याचा चौका करा. आणि शिवाजी महाराजांनी पहिली शिक्षा राजागावच्या पाटलाला दिली. त्यानंतर या स्वराज्यामध्ये आमच्या माता भगिनीच्या पत्राला हात घालण्याची कुणाची हिंमत झाली नाही. हे आदेश, ही अंमलबजावणी आज देखील 21व्या शतकात होताना दिसत नाही. आणि म्हणून सर्वात जास्त आमच्या माता भगिनीवरती अत्याचार होताना आम्ही पाहतो. शिवाजीराजे फक्त इतिहासामध्ये ऐकायला आले, रमायण्यासाठी नाही. वर्तमान काळाशी त्याची आम्ही सांगड घातली पाहिजे. शिवाजीराजे समजून घ्यायचे आम्हाला. शिवाजी महाराजांचा इतिहास आम्हाला 4थीच्या पुस्तकात फक्त एवढा शिकवला. शिवाजीराजेंनी शाहिस्ते खानाची बोटं छाटली, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचं पोट फाडलं. म्हणजे शिवाजीराजे सकाळी उठायचे, 5-25 मुसलमान कापायचे, नंतर नाश्ता करायचे. चित्रण असंच झालं आमच्या डोळ्यासमोर. नंतर दुपारपर्यंत 50 मुसलमान कापायचे, मग जेवण वगैरे करायचे, थोडा आराम करायचे. आणि संध्याकाळपर्यंत 500 मुसलमान कापायचे, नंतरच आरामाने झोपायचे. म्हणजे शिवाजीराजे फक्त मुसलमान कापायचे एवढंच काम करायचे का? अरे त्याच्या पलीकडचा शिवाजीराजा समजावून सांगितला पाहिजे. त्या काळामध्ये सर्वात जास्त तंटे बखेडे शेतीच्या वादाचे व्हायचे, शेतीच्या बांधाचं भांडण व्हायचं, वहिवाटीच्या रस्त्यांचं भांडण व्हायचं. त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी 5 हात लांबीची एक काठी, 5 हात लांब 5 तसू लांबीची एक काठी बनवली. अशी 20 काठ्या अलीकडं आणि 20 काठ्या पलीकडं, याचा एका पटीमध्ये बिघा आणि त्याच्या 4 पटीमध्ये चावर. म्हणजे पहिलं मोजमाप करून देण्याचं काम जर कोणी केलं असेल, या सातबाऱ्याचा जनक जर कोणी असेल तर तो माझा शिवाजीराजा होता. शिवाजी महाराजांच्या शिवकाळामध्ये 1639ला पहिली शेताची मोजणी झालेली आहे, 1656ला दुसरी मोजणी झालेली आहे. आणि म्हणजे त्यावेळची ती मोजणी मोरपंत पिंगळा याच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराजांनी करून घेतले. आणि राज्य कारभार सुरू झाल्यानंतर 6 जून 1676ला शिवाजी महाराजांनी 6 जून 1674च्या राज्याभिषेकानंतर 1676ला अण्णा दत्तो यांना सांगून तिसऱ्यांदा शेतीची मोजमाप केलं आणि सगळे तंटे बखेडे मिटवले. त्यानंतर ब्रिटिशांनी फक्त एकदा आमच्या शेतीची मोजमाप करून दिलं. परंतु आधुनिक काळामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, परंतु आज देखील मागच्या कोणत्याही सरकारनं आमच्या शेतकऱ्यांची शेतीची मोजमापणी करून दिलेली नाही. त्याच्यामुळे सर्वात वाद जास्त कोर्टात कुणाचे आहे? शेतीचे वाद आहे. आणि शेतीचे वाद सोडवायचे असतील तर एकदा शेतीची मोजणी करून दिली पाहिजे. शेतकऱ्यांचा राजा होता, कष्टकऱ्यांचा राजा होता. शिवाजी महाराजांचा जाहीरनामा होता काय? सर्वांस पोटास लावणे आहे. काय म्हणतात शिवाजीराजे? म्हणजे सगळ्यांच्या हाताला काम देणे आहे. आताचे राज्यकर्ते काय म्हणतात आमचे? सर्वांस भिकेस लावणे आहे. म्हणजे काहीच नाही बुवा तुम्हाला.
शेतीच उद्ध्वस्त करायला निघाले सगळे राज्यकर्ते. कोणीही घ्या, आपल्याला राजकीय रंगबाजी करायची नाही, पण माझ्या शेतकरी बापाला न्याय मिळायला पाहिजे एवढीच आमची किमान अपेक्षा आहे. शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रातून आम्ही काय बोध घ्यावा? शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना सांगितलं, शेतकऱ्यांच्या संदर्भात आपल्या सैनिकांना आदेश दिला होता, माझ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला जरी हात लावाल तरी तुमचे हात कलम केले जातील. आता मला सांगा, भाजीचं देठ तुम्ही भाजीत टाकता का फेकून देता? मावल्या, भाजीचं देठ फेकून देता ना? शिवाजीराजे काय म्हणतात? ज्या भाजीच्या देठाला आम्ही किंमत देत नाही, शिवाजीराजे म्हणतात माझ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका. शेतकऱ्यांना जगवणारा राजा होता शिवाजी महाराजांनी. त्या काळामध्ये ज्याच्याकडे शेतीला आहे त्याला शेतीचे पट्टे आखून दिले, सरकारी जमिनी दिल्या. जमीन दिल्यानंतर शेतकऱ्यांना दुसरा प्रश्न केला, राजा जमीन तर दिला असता, पण जमीन दिल्यानंतर जमीन कसायला बैल आणि नांगराचं काय? त्यावेळेला काही ट्रॅक्टर नव्हते. मग शिवाजी महाराजांनी सरकारमधून बैल आणि नांगर पुरवले. शेतकऱ्याचा तिसरा प्रश्न, राजा बैल दिला, नांगर दिला, शेती दिला असा, परंतु कसायला त्याला 4 पैसे नगद लागतील. शिवाजी महाराजांनी सरकारमधून नगद पैसा दिला. राजाला चौथा प्रश्न लोकांनी केला, राजा सगळं दिलं पण बियाण्याचं काय? शिवाजी महाराजांनी सरकारमधून 2 खंडी धान्य सुद्धा दिलं. खंडी म्हणजे 20 किलो आणि मन म्हणजे 40 किलो असं धान्य सुद्धा पुरवलं, बिजवाई पुरवली. आणि शिवाजी महाराजांचा आदेश होता, माझ्या शेतकऱ्याला तवानगी आल्यानंतर त्याचं कर्ज सरकारमध्ये उजवून घ्यावं. म्हणजे काय करायचं? त्याचं कर्ज परतफेड करून घ्यायचं. बुजवून गेले म्हणजे परतफेड करून गेले. ते परतफेड करून घेताना सुद्धा भैयासाहेब काय म्हणतात शिवाजीराजे, त्याचं कर्ज 2 सालानं सरकारमध्ये बुजवून घ्यावं. म्हणजे त्याला वर्षाची मुदत नाही आहे, टाइम बाउंड नाही आहे, एकाच वर्षात कर्ज फेडलं पाहिजे, नाहीतर तुम्ही थकबाकीदार आहात आणि लगेच तुमच्या घरावरती जप्ती. असं नाही आहे. शिवाजी महाराज म्हणतात, माझ्या शेतकऱ्याला जोपर्यंत बळ येत नाही, तवानगी येत नाही, तोपर्यंत त्याचं कर्ज बळजबरी करून वसूल करून घेऊ नका. प्रसंगी दुष्काळाची परिस्थिती असेल तर त्याचा शेतसारा माफ करा. म्हणजे शेतकऱ्याची एवढी काळजी आपल्या या राजानं घेतली, म्हणून आज 400 वर्षानंतर सुद्धा शिवाजी महाराज म्हटलं की आमच्या तोंडामधून आपसुक जय कधी बाहेर पडतं हे आम्हालाही समजत नाही. असं कार्य शिवाजी महाराजांनी केलं. शिवाजी महाराजांनी अनेक गडकोट जिंकून घेतले. गडकोट जिंकून घेत असताना शिवाजी महाराजांचं राज्य आकाराला आलं. शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी मग मोगलांनी कधी शाहिस्ते खान पाठवला. आता शाहिस्ते खान जो आला तो पुण्यात आला. पुण्यात आल्यानंतर तो लाल महालात थांबला. शिवाजी महाराजांचं बालपण पुण्यात गेलं होतं, लाल महालात गेलं होतं. शिवाजीराजे जवळच असणाऱ्या सिंहगडावरती, राजगडावरती थांबलेला आहे. शिवाजी महाराजांनी योजना केली. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं. त्या शाहिस्ते खानाचा मुकाबला करण्यासाठी आपल्याकडे सैन्य बळ कमी आहे, त्याच्याकडे हजारोचं सैन्य आहे. शिवरायांकडे मोजकं सैन्य आहे, त्याच्याकडे तोफा आहेत, बारूद आहे, जबरदस्त लष्करी ताकद आहे, मुकाबला करू शकत नाही. योजना काय करावी? शिवाजी महाराजांनी योजना तयार केली. 400-500 मावळे सोबत घेतले. किती? हजारोचं सैन्य. आता हे चोपडा शहर आहे असं समजा. या शहरामधल्या मध्यवर्ती ठिकाणी लाल महाल आहे. शिवाजी राजांच्या त्या लाल महालाच्या अवतीभोवती म्हणजे शाहिस्ते खान जिथं थांबलेला आहे, ज्यानं कब्जा केलेला आहे, त्या सगळ्या शहराच्या अवतीभोवती त्याचा हजारोचं सैन्य, सगळी सिक्युरिटी जबरदस्त आहे. शिवाजी महाराजांनी बारीक अभ्यास केला. मायक्रो प्लॅनिंग काय म्हणतात, नियोजन काय असतं, ते नियोजनाचा एक भाग आहे. आणि शिवाजी महाराजांनी अफलातून असं नियोजन केलं. 400-500 लोक तिथं वरातीच्या रूपामध्ये घुसले. कोणाचं तरी लग्न आहे बुवा आणि ती वरात जाऊन राहिली, असं मस्त पैकी वरातीचं एक सोंग वगैरे केली. शिवाजी महाराजांनी वेशांतर केलं. अफलातून एखाद्या मावळ्यासारखं शिवाजीराजे सर्वसामान्य लोकांसारखे घुसले. 400-500 मावळे सोबत घेतले आणि लाल महालावरती हमला केला. शाहिस्ते खान छाटूनच टाकायचा होता, शाहिस्ते खान मारूनच टाकायचा होता. पण शाहिस्ते खानाचं नशीब बलवत्तर, फक्त 3 बोटं कापली गेली. जगातलं पहिलं सर्जिकल स्ट्राईक कोणाला म्हणतात? ते म्हणजे लाल महालावरती शिवाजी महाराजांनी केलेला हमला. त्याच्यानंतर शाहिस्ते खान कधी महाराष्ट्राच्या वाट्याला आला नाही. या सर्जिकल स्ट्राईकचे जर कोणी झलक असेल तर ते माझे छत्रपती शिवाजीराजे होते. तो शिवाजीराजा आम्हाला समजला पाहिजे. शिवाजीराजांच्या आज शिवचरित्रातून आम्ही अनेक गोष्टींचा, मुद्द्यांचा प्रेरणा घेतली पाहिजे.
शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाचा पराभव केला. शाहिस्तेखान पळाला. शाहिस्तेखानाची कापाकापी ज्या वेळेला उडाली त्या लाल महालामध्ये, त्यावेळेला शाहिस्तेखानाची बहिणीची मुलगी एका रांधणामध्ये लपून बसली, पिपामध्ये. आणि जशी लपून बसली, सगळी लोक निघून गेल्यानंतर, सगळे सापडल्यानंतर ती मुलगी काही सापडत नव्हती. शाहिस्तेखानाची बहीण धावत पडत आली आणि शाहिस्तेखानाची बहीण म्हणते शाहिस्तेखानाला, ओ सिवा गद्दार ए दख्खन, ओ तुम्हारी भांजी को उठा के लेके गया. म्हणजे माझ्या मुलीला उचलून नेलंय त्यानं. त्यावेळेला शाहिस्तेखानाची बोटं छाटलेली आहे. तो भीतीनं चढचढा कापतोय, पण तरी तो विश्वासानं सांगतोय, शिवाजी सब कुछ कर सकता है मगर माँ बहनों की इज्जत वो कभी लूट नहीं सकता. शिवाजी ऐसा कर नहीं सकता. शिवाजी वो बच्ची को लेकर नहीं जा सकता. अगर लेकर भी गया होगा तो वो महफूज होगे. उस म्हणजे तिला कोणताही तोशीस शिवाजी राजा देणार नाही. हा विश्वास कोण देतोय? ज्याची नुकतीच 3 बोटं छाटलेली आहे, ज्याला मृत्यू साक्षात समोर दिसत आहे. म्हणजे शत्रूनं सुद्धा माझ्या राजाची स्तुती करावी. राजाचं मोठेपण याच्यात आहे, म्हणून तर शिवाजी राजा आदर्श राजा आहे. शिवाजी राजे आदर्श होण्यासाठी अनेक पैलू शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळते. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांवरती संकट आलं. 1665ला पुरंदरचा तह करावा लागला शिवाजी महाराजांना. त्यावेळेला शिवरायांकडे किती किल्ले आहेत? 33 किल्ले आहेत. 33 पैकी 23 किल्ले मोगलांना द्यावे लागले. आताच्या जर आमचा मावळा असेल, त्याला जर थोडी अडचण आली, कर्ज झालं, जर त्याला काही विकावं लागलं तर त्याला लगेच टेन्शन येतं की नाही? थोडंसं परीक्षेत अपयश आलं, लगेच टेन्शन येतं. आमच्या पोरांना परीक्षेत अपयश आलं, टेन्शन आलं, कर आत्महत्या. नोकरी जॉबच्या ठिकाणी कुठे अपयश आलं, कर आत्महत्या. आई बोलली, कर आत्महत्या. शंभऱ्या पोरीनं प्रपोज नाकारलं, कर आत्महत्या. शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यावेळेला म्हणायचं पाहिजे ना, 33 पैकी 23 किल्ले द्यावे लागतात, आत्महत्या करून घ्यायची. केलं का असं? नाही. 33 पैकी 23 किल्ले दिले. 23 किल्ले देत असताना 4 लाख होलांचा मुलूक पण दिला. आणि त्याच्यासोबत शिवाजी महाराजांचा एकुलता एक पोर सर्जा शंभूराजा 8 वर्षाच्या पोराला मोगलांकडे पंचहजारी मनसबदार म्हणून पाठवलं, सरदार म्हणून. आता मला सांगा, 8 वर्षाचं 9 वर्षाचं पोरग सरदार असेल का? होऊ शकतं का सरदार? नाही. का? कारण मोगलांना भीती होती, दिलेर खानाला भीती होती, मिर्झा राजा जयसिंगला भीती होती की शिवाजी राजा हे 23 किल्ले आपल्या ताब्यात सहजासहजी देणार नाही. कारण एका दिवसाची प्रक्रिया नाही ती, तिला वेळ लागणार होता. कारण शिवरायांचं सैन्य त्या गडावरून सगळं खाली उतरवून घेतलं आणि मोगलांचं सैन्य वरती चढणं, हे सगळी सत्तासूत्र ताब्यात घ्यायला, किल्ला हँडओव्हर व्हायला, 23 किल्ले त्यांच्या ताब्यात भेटायला मोठा अवकाश जाणार. आणि त्या काळामध्ये शिवाजीराजे कदाचित हा तह मोडू शकतात. मग शिवाजी महाराज तह मोडू नये याच्यासाठी काय करावं? शिवरायांच्याच पोराला सरदार म्हणून आपल्याकडे घ्यावं. म्हणजे सरदार म्हणून कुठे राहावं लागेल? मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खानाच्या सोबत राहावं लागेल. मग शिवाजी राजांना काय भीती राहील? तह जर मोडला तर कोणाच्या जीवाचं बरे वाईट होऊ शकतं? शिवरायांच्या पोराचं जीवाचं बरं वाईट होऊ शकतं. याच्यासाठी 8 वर्षाच्या 9 वर्षाच्या माझ्या शंभू बाळाला सुद्धा शिवाजी महाराजांनी या स्वराज्यासाठी आपल्या दाववरती लावलं. शिवरायांनी असं म्हटलं का एकुलतो एक पोर आहे? नाही बाबा, असं करा ना, तुम्ही सगळंच घेऊन टाका, हा राज्य स्वराज्य वगैरे सगळं मी सोडून देतो. आमचे पोरं, आमचे आई वडील काय करतात? आम्ही आमच्या पोराची एवढी काळजी घेतो की आई त्या पोराला जर पुढे सकाळी घराच्या बाहेर निघालं, हे बेटा असं चालायचं, रस्त्याला ह्या रस्त्याला जायचं, इकडलं इकडं फिरायचं, तिकडून तिकडे घ्यायचं, फोन करायचा. एसटीत जर जायला लागलं, बेटा पुढं नाही बसायचं, बेटा मागं पण नाही बसायचं, खिडकीच्या बाजूला पण नाही बसायचं, मध्येच बसायचं. का बसायचं? पुढून कोणी ठोकलं तरी तू सुरक्षित असला पाहिजे बेटा, मागून कोणी ठोकलं तरी तू सुरक्षित असला पाहिजे बेटा, आजूबाजूला कोणी ठोकलं तरी तू सुरक्षित पाहिजे बेटा, कारण तू आमचं एकुलतं एक लेक आहे. अरे असं राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी ठरवलं असतं, शिवरायांनी ठरवलं असतं तर स्वराज्य स्थापन होऊ शकलं नसतं. अरे जी पोरं मरणासाठी उभी केली जातात ती मेली तरी सुद्धा त्यांचा इतिहास जिवंत असतो, एवढं लक्षात असू द्या.
म्हणून आम्ही पोरांना त्या पद्धतीने घडवलं पाहिजे. आमच्या पोरांना आम्ही उन्हात जाऊ देत नाही. आम्ही त्याला सांगतो पावसात भिजू नको, पोराला सर्दी होईल, उन्हात जाऊ नको, तुला ऊन लागेल. आणि मग त्याच्यामुळं पोरगं काय आहे, लाडोबा लाडोबा लाजूक लाजूक घरातच खेळतंय, घरातच राहतंय, मग ते मोबाईलवरतीच खेळतंय, त्या टीव्हीच्या समोर बसतंय, गेमिंग खेळतंय. अरे त्याला मग मैदानी खेळ नाही, काय नाही काय नाही काय नाही. आणि मग थोडंसंही काही झालं की झाली सर्दी पोराला, थोडंसंही काही झालं की घेऊन चला दवाखान्याला. अरे काय पोरं तयार करून झाले, पोरं मैदानी खेळासाठी तयार केली पाहिजे, ग्राउंडवरती पाठवले पाहिजे. पोरांना सगळ्या प्रकारचे खेळ खेळता आले पाहिजे. आमचे पोरं क्रिकेट पण खेळतात, कुठे, मोबाईलवरती नाही तर टी व्हीवरती. आमचे पोरं सगळे गेम खेळतात, कुठे, पबजी, कुठं, मोबाईलवरती. रात्रंदिवस त्यांचे ते मोबाईल आणि टी व्हीच्या पुढे बसून बसून त्यांचे डोळ्याचे चष्मेचे नंबर वाढलेला प्रश्न आहे. अरे आमचे पोरं राकट झाले पाहिजे, कणखर झाले पाहिजे, मजबूत झाले पाहिजे. दादा तुमच्या लहानपणाचं जे बालपण आठवा बरं, कसे शेतामध्ये जात होते, कसे आवी कावी खेळत होते, हुतुतू खेळत होते, राजूदादा वगैरे सगळं माहिती आहे. एक कुस्ती खेळत होते. अशी फिजिकली फिट असणारी एक पिढी होती. आताची पिढी काय, 25 वर्षाच्या पोराला हार्ट अटॅक येऊन राहिला आमचा. याचे कारण काय आहे? अरे शिवचरित्रातून जर शिकायचं असेल तर सातत्यानं संघर्ष करणं आणि सातत्यानं लढणं, याच्यासाठी आम्ही आमच्या पोरांना प्रेरित केलं पाहिजे. शिवाजी महाराजांना 1665चा पुरंदरचा तह करावा लागला आणि त्या तहाची एक अट होती. शिवाजी महाराजांना कुठे जावं लागलं? आग्र्याला जावं लागलं औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसाला. आता 50व्या वाढदिवसाला जाताना स्वतःच्या पोराला पण घेऊन जावं लागलं. तिथं गेल्यानंतर औरंगजेबानं काय केलं? त्यांना कैदेत टाकलं. कैदेत टाकल्यानंतर शिवाजी महाराज कैदेत आहे, संभाजी महाराजांना जरी सूट आहे, परंतु लगेच ते परत येऊ शकत नाही. मग त्यावेळेला राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी इकडं महाराष्ट्रात काय करायचं होतं? एकुलता एक पोर आहे शिवबा, औरंगजेबाच्या तावडीत सापडलेला. एकुलता एक नातू आहे संभाजी, तोही मुघलांच्या तावडीत आहे. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब रडत बसलेलाही, घोड्यावरती बसल्या, कमरेला तलवार खोचले. शिवबा निष्ठून यायला वेळ आहे. जे 33 पैकी 23 किल्ले मोगलांना दिलेले होते ना, त्याच्यातला रांगला किल्ला जिंकून घेण्याचं काम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी केलं. पोराला मदत काय करायची तर ही करायची. नाही तर आताची आमची जिजाऊ राहिली असती तर सत्यनारायणची पोथीच राहिली असती. नाही तर मग गणपती पाण्यात टाकला असता. देवा हे संकट दूर होऊ दे, अशाला गणपतीनं तिथं जाऊन केलं असतं का काही काम? प्रश्न पडला पाहिजे. 21व्या शतकामध्ये आम्ही त्या दृष्टीनं श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. प्रयत्नवाद सांगितलाय तुकोबरायांनी. शिवाजी महाराज लहानपणी 15-16 वर्षाचे होते, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला जाऊन बसायचे. जिजाऊ माँसाहेब घेऊन जायच्या शिवबराजाला आणि शिवाजी महाराजांसाठी तुकोबराय अभंगाची रचना करायची. काय 1645ला तुकोबराय अभंग घेतात. काय घेतात? शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की. छत्रपती सूत्र विश्वाचे की, छत्रपती पदवी बहाल करतात तुकोबराय 1645ला. त्याच्या आधी छत्रपती या शब्दाचा उल्लेख जगातल्या कोणत्याही साहित्यात नाही, कोणत्याही पुस्तकात नाही, 4 वेदात नाही, 18 पुराणात नाही, कुठेच नाही. मग छत्रपतीचा उल्लेख येतो कुठे? तुकोबरायांच्या गाथेमध्ये येतो. आणि त्याच्यानंतर तब्बल 29 वर्षानंतर 6 जून 1674ला शिवाजीराजे छत्रधारी राजे होतात. म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसत होते. तुकोबरायांना दूरदृष्टी होती. तुकोबरायांच्या कीर्तनाला शिवाजीराजे जाऊन बसायचे. आताची आमची जिजाऊ कोणाच्या कीर्तनाला घेऊन जाते का लेकराला? आमची जिजाऊ सांगते, बेटा तू घरी अभ्यास कर. आता पोरग नेमका अभ्यासच करून राहिलं का मोबाईल खेळून राहिलं का कुणाला हाय हॅलो करून राहिलं? त्या पोरीला विचारून राहिलं तू जेवलीस का? काय जेवण केलं? कसली भाजी बनवली होती? का बरं तिच्या आईबापाकडे जर स्वयंपाक तयार होतच नाही का? एवढी काळजी घेऊन राहिला तर. म्हणजे सांगायचं कारण कसं की आम्ही काय करतोय? 21व्या शतकातल्या आमच्या पोरांना आम्ही काय दिशा द्यावी? आमच्या घरामध्ये शिवचरित्र असावं, आमच्या घरामध्ये जगद्गुरु तुकोबरायांची गाथा असावी, आमच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी असावी, आमच्या हिंदू धर्माचे ग्रंथ असावे. आम्ही आमच्या घरामध्ये आमचे धर्मग्रंथच नाही
दादा तुम्ही विपश्यना करली, तुम्ही अध्यात्माचा संस्कार दिला, तुमच्या माध्यमातून अनेक विविध तुम्ही धार्मिक कार्य केली, जाणता राधा सारखं महानाट्याचं आयोजन केलं, या पोरांना प्रेरणा दिली, या चोपड्यामधून एक नाही तर 2-2 वेळेला जाणता राधा महानाट्याचे प्रयोग तुम्ही घडवून खऱ्या अर्थानं छत्रपतींचा विचार देण्याचं काम गेल्या 20 वर्षापूर्वीच केलं. म्हणजे शिवरायांचा विचार समजून घेणारा खरा मावळा जर कोणी असेल तर ते आदरणीय आमचे बोरवले दादा आहेत. होय, आणि नुसतं फक्त समजून नाही घेतलं, कृती केली, कृती. होय, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ उमासाहेबांनी त्यावेळेला आमच्या महिलांसाठीची पहिली बँक ओपन केली होती. महिलांसाठी, महिलांनी त्याच्यातून कर्ज घ्यायचं, महिलांनी त्यांचं उद्योग उभं करायचं. शिवाजी महाराजांची जी तलवार होती, त्या तलवारी जी असायच्या सैनिकांच्या, त्या तलवारीला मूठ लावण्याचं काम, त्या मुठेला जी कापडाची विण असायची, तो गृहउद्योग जिजाऊंच्या लेकींना जिजाऊंनी उपलब्ध करून दिला. जसं महिला सशक्तीकरणाचं कार्य दादा तुम्ही आज करताय. कारण शिवाजी महाराजांच्या तलवारीचा इतिहास येतो लगेच, आणि तलवारीचा इतिहास आला की आमच्या माथे असा इतिहास मारला जातो. शिवाजी महाराजांना माता भवानी प्रसन्न झाली आणि भवानी मातेलाच तलवार दिली म्हणले. आता मला सांगा, भवानी माता प्रसन्न झाली, तलवार दिली, त्या काळामध्ये तोफांचे युद्ध सुरू झाले होते. आता भवानी मातेला जर प्रसन्न व्हायचं होतं तर मोठी तोफ दिली पाहिजे होती ना, कारण गळावरून हमला केला की शत्रू तिकडच्या तिकडे खतम. इटुकली पिटुकली तलवार दिल्यानंतर शत्रूपर्यंत पोचावं लागेल ना, आणि तिकडनं जर तोफेचा मारा झाला तर माणूस मरू शकतो. तसं नाही आहे. शिवाजी महाराजांची जी भवानी तलवारीचा इतिहास आहे तो असा आहे, शिवाजी महाराज कुडाळच्या सावंतांकडे गेले होते आणि कुडाळच्या सावंतांकडे त्यांना एक तलवार दिसली. ती तलवार कशी होती तर ती सरळ होती, सरळ. त्या काळात त्या तलवारी कशा होत्या, वक्र आकाराच्या होत्या, थोडा कर्व असायचा त्या तलवारींना, पारंपरिक ज्या आपल्या भारतीय तलवारी होत्या. परंतु हे शस्त्र कसं होतं तर विदेशी बनावटीचं होतं. पोर्तुगीज बनावटीची ती तलवार होती आणि ती सरळ होती, सरळ पाती होती, आणि तिला दोन्ही साईडला पाती होती. इधर से भी मारा तो खतम, उधर से भी मारा तो खतम, अशी तलवार होती. ते शस्त्र पाहिल्यानंतर शिवाजी राजे ते शस्त्राच्या प्रेमात पडले. शिवरायांना वाटलं की हे शस्त्र खूप छान दिसतं आणि खूप चांगला रिझल्ट असेल याचा युद्धभूमीवरती. शिवाजी महाराजांनी ती तलवार हातात घेतली. शिवाजी महाराजांना ते शस्त्र आवडलं. कुडाळच्या सावंतांकडून शिवाजी महाराजांनी ती तलवार विकत मागितली. त्यांना सांगितलं तुम्ही कितीला हे शस्त्र खरेदी केलं? त्यांनी सांगितलं 300 होनास खरेदी केलं. मग 300 होन म्हणजे त्या काळातले एक होन म्हणजे 3 रुपयाच्या बरोबर होता. म्हणजे 300 होनाची तलवार म्हणजे किती रुपयाची झाली? ती 900 रुपयाची तलवार. ती 900 रुपयाची तलवार शिवरायांनी खरेदी केली. खरेदी केल्यानंतर घरी आणली. घरी आणल्यानंतर ते शस्त्र राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या हाती दिलं आणि जिजाऊ मासाहेबांनी ते देव्हाऱ्याच्या समोर ठेवलं. त्या शस्त्राची विधिवत पूजा केली आणि त्या शस्त्राला जिजाऊ मासाहेबांनी नाव दिलं भवानी तलवार. असा भवानी तलवारीचा इतिहास आहे. शिवरायांच्या चरित्रामध्ये एक भवानी तलवार येते, एक तुळजा तलवार येते, एक तुमची जगदंबा तलवार येते. मग शिवरायांच्या जीवनामध्ये जी तलवार आलेली होती ती तलवार कशी होती? सरळ पात्याची होती. मग ती तलवार जी होती विदेशी बनावटीची होती. आणि विदेशी बनावटीचं तलवार, कारण ते शस्त्र त्याचं जे पातं होतं ते हलक्या वजनाचं होतं. आता आमचे व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअपवरती माहिती येते 65 किलोची तलवार वागवतो, त्याचं नाव धनाजी. आता मला सांगा 65 किलोची तलवार धरायला माणूस किती ताकदीचा असला पाहिजे? प्रश्न पडला पाहिजे ना. 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला आणतो. आता मला सांगा 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला येऊ शकतो का? असले अफलातून मेसेज व्हॉट्सअप मीडिया ही काय संशोधन, नवीनच युनिव्हर्सिटी ओपन झाली, काही पण टाकते, काही पण आम्ही फॉरवर्ड करतो प्रेमापोटी. संभाजीराजे 7.5 फूट उंचीची होते म्हणे. आता मला सांगा शिवाजीराजांची उंची जर 5 फूट उंचीची आहे तर संभाजीराजे 7.5 फूट उंचीचे कसं काय असू शकतात? इतिहास आहे ना, साक्ष आहे ना, गवा आहे ना. अहो जे पेरावतेच पीक येतं जगात चिरीत नवं नाही त्यात. शिवाजी महाराजांनी पराक्रम पेरला, सर्जा संभाजीराजा जन्माला आलाय आणि मग तो 7.5 फूट उंचीचा कसा असू शकतो? म्हणजे काहीतरी अतिशयोक्ती आम्ही जोडायची. अहो ते जी तलवार होती, मग ती तलवारीची जी पाती असायची ती छोटी होती थोडी.
मग शिवाजी महाराजांचे सैनिक हे 5-5.25 फूट उंचीचे, बेताची उंची, आणि पठाण लोक जे यायचे विदेशी लोक ते 6-6.5 फूट उंचीचे असायचे. मग त्यांच्याशी जर छोटंसं शस्त्र घेऊन लढायचं म्हटलं तर ते घोड्यावरून येणार आणि त्याच्यामुळे आपला माणूस जास्त संख्येने गारद होणार, म्हणून आपलं सैन्य जास्त मरू नये म्हणून शिवाजी महाराजांनी त्या तलवारीवरती संशोधन केलं आणि पोर्तुगालला परत ऑर्डर दिली आणि त्यांना सांगितलं की आम्हाला पात्याची लांबी जास्त पाहिजे. 6 इंच पात्याची लांबी वाढवली. लांबी वाढवल्यामुळं काय प्रॉब्लेम झाला, ती जी तलवार पकडल्यानंतर तिचा जो गुरुत्वमध्ये आहे, दिवसभर शस्त्र जर चालवायचं आहे तर मनगटावरती ताण यायला. मग त्याच्यातून संशोधन केलं शिवाजी महाराजांनी आणि त्या तलवारीला खालच्या साईडला गज लावला. व्यवस्थित शस्त्र पाहत चला, कधीतरी शस्त्र प्रदर्शनाला भेट देत चला, त्याच्यातून तुम्हाला खऱ्या अर्थानं तलवारीचा इतिहास समजणार आहे. मग ते तलवारीला गज लावून घेण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं. म्हणून शिवाजीराजे फक्त शिवाजीराजे नाही तर ते आदर्श शिवाजीराजे घडले. याची कारण अशी आहेत, शिवाजीराजे हे उत्तम संशोधक होते, विज्ञानवादी होते. शिवाजीराजांच्या चरित्रातून जर शिकायचं असेल तर शिवाजीराजे हे बहुआयामी असं व्यक्तिमत्व होतं. शिवाजी महाराजांचा इतिहास आम्हाला जर समजून घ्यायचा असेल, शिवाजीराजे अंधश्रद्धेला कधीही मानणारे राजे नव्हते. शिवाजी महाराजांच्या बहुतेक लढाया अमावस्येच्या रात्री आहेत. आमचा मावळा अमावस्येच्या रात्री काय करतोय, आमचा मावळा अमावस्येच्या रात्री सुसू करायला पण बाहेर पडत नाही. उठतो का आमचा, कारण लहानपणापासून आईनं काय भीती घातलेली असते त्याला, अंधार असला तर बेटा काय असतं तिकडे बुवा. आता तो बुवा मला पण दिसला नाही, माझ्या बापाला दिसला नाही, आजोबाला दिसला नाही, पण आमची माय आत्ताच्या पोराला काय सांगते, अंधारात जाऊ नको बेटा, तिकडे काय असतो बुवा. चुकीचं शिक्षण देते माय तू. चुकीचं शिक्षण दिल्याचा परिणाम असा होतो आणि म्हणून शिवाजी महाराजांना चुकीचं शिक्षण कधीही जिजाऊंनी दिलं नाही. जिजाऊंमुळे शिवाजीराजे घडले, शहाजी महाराजांमुळे शिवाजीराजे घडले आणि जगद्गुरु तुकोबारायांमुळेच शिवाजीराजे घडले. हा खरा इतिहास आहे. कारण जगद्गुरु तुकोबाराय जे सांगतात ते शिवाजीराजे आपल्या आचरणात आणतात. शिवाजी महाराजांना ज्या वेळेला कल्याणच्या सुभेदाराची सून सादर करण्यात आली त्यावेळेला त्या देखण्या सुनेला पाहिल्यानंतर शिवाजीराजे म्हणतात की तुम्ही आमच्या माते समान आहात, परविया नारी आम्हा रखुमाई समान, परक्याची नार आम्हाला आईसारखी आहे, तिची खना नारळानं चोळी भरतात, तिची ओटी भरतात आणि तिला आईच्या मानानं शिवाजीराजे माघारी पाठवतात, तिला विजापूरला पाठवतात. याच्यावरून शिवाजी महाराजांचं मोठेपण आहे. म्हणून शिवाजीराजे हे आदर्श असं व्यक्तिमत्व आहे. जगातला आदर्श राजा म्हणजे शिवाजी राजा होणे नाही, शिवाजी राजासारखा दुसरा राजा होणे नाही. शिवाजी महाराजांनी उत्तम जल नियोजन केलं होतं. जसं आता दादांनी सांगितलं, दादांनी जसे बंधारे उभे केले तसं शिवाजी महाराजांचा आजही तुम्ही गडकोटावरती जर कधी गेला तर तुम्ही जर रायगडावरती गेला तिथं गंगासागर तलाव आहे, हत्तीसागर तलाव आहे. भर उन्हाळ्यामध्ये जा, हजारो लोकांना पाणी पुरेल एवढा पाण्याचा साठा तिथं आज देखील उपलब्ध आहे. 400 वर्ष झाली आधुनिक गडावरचं पाणी संपत नाही. याचं कारण जलसंशोधन नीती जी होती ती शिवरायांची अफलातून होती. ते आम्हाला समजून घ्यावं लागणार आहे. आम्ही काय करावं, शिवाजी महाराज फक्त इतिहासामध्ये वाचण्यासाठी नाही तर वर्तमान काळाशी त्याची सांगड जोडली पाहिजे. आणि मग शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये अनेक संकट आहे. शिवाजी महाराज लढले, खंबीरपणे प्रत्येक संकटाला शिवाजीराजे सामोरे गेले. शिवाजी महाराजांनी कधीही कुणाकडून मदतीची अपेक्षा केली नाही. जिथं स्वतःला जायचं तिथं स्वतः गेले. कधी कोणाला किल्ला जिंकायला कधी तानाजीला जर पाठवलं असेल तर शाहिस्तेखानाच्या मोहिमेवरती स्वतः गेले. हो, कधी मुरारबाजी देशपांड्याला जर कधी पाठवलं असेल 1665ला पुरंदरच्या वेळेला तिथं मुरारबाजी देशपांडा लढला. घोळखिंडीमध्ये आमचा बाजीप्रभू देशपांडा लढला. म्हणजे जिथं कुठे आमचा सैनिक जो कामाचा आहे त्यालाच लढवण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं. आणि शिवाजी महाराजांवरती संकट आलं. 10 नोव्हेंबर 1659चा प्रसंग आहे. शिवाजी महाराजांवरचं प्रचंड मोठं संकट आयुष्यातलं जे होतं ते अफजल खानाचं होतं. अफजल खान ज्या वेळेला विजापूरच्या दरबारामध्ये त्या अली आदिलशाहची आई बली बेगमने दरबार भरवला आणि ते बली बेगमने ऐलान केलं, हे शिवाजी किलो पे किला म्हणजे जिंकत जातोय, एक एक किला तो बळकावतोय, आपलं राज्य तो बळकावतोय. आणि मग याचा बंदोबस्त करण्यासाठी तिनं दरबार भरवलेला आहे. आणि ती दरबारामध्ये ऐलान करते,
दरबारामध्ये ती पैजेचा विळा ठेवते आणि ती सांगते कि है कोई मेरे दरबार में ऐसा जांबाज सिपाही जो शिवाजी को जिंदा या मुर्दा पकड कर रहा है. सगळ्या दरबारातल्या सगळ्या सरदारांनी माना खाली घातल्या, कारण शिवाजी महाराजांचा जबरदस्त प्रभाव विजापुरावरती झालेला होता. जो जातो तो जिवंतच येत नाही अशी त्यांची समजूत झालेली होती आणि त्याच्यामुळे कुणीही तयार होईना. आणि मग त्या बडी बेगमचा पारा अजून तापला आणि त्या वेळेला मागच्या ओळीतून एक आवाज झाला, मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा. असं म्हणत 6-6.5 फूट उंचीचा धिप्पाड शरीरयष्टीचा अफजल खान नावाचा माणूस उभा राहिला. क्रूर कर्मा, जबरदस्त 6-6.5 फूट उंची. अरे हत्तीला धरावं, शक्तीला हत्तीला जागेवरती उभं करावं एवढी प्रचंड ताकद, लोखंडाची प्रहार सहजगत्या ज्यानं 4 हातानं 4 चाकडा बनवावा इतकी ताकद असणार अफजल खान. आणि तो जागेवरून उभा राहून म्हणतो, मैला उन्हा शिवाजी को जिंदा या मुर्दा. आणि हसत हसत त्यानं पैजेच्या तपकाचा विळा उचलला, माथ्याला लावला आणि तो निघाला. हमें इजाजत दीजिए. आणि बडी बेगमनं त्याचं स्वागत केलं आणि बडी बेगमनं त्याला आशीर्वाद दिले आणि सांगितलं, शिवाजी को जिंदा या मुर्दा तुम्ही पकड कर लाना. अफजल खान जो निघाला सरळ वाईला आला. रस्त्यामध्ये येताना तो सगळा अवघा मुलूक बेचिराग करत येतोय, जाणतोय, झोपडी खोपडी जाणतोय. शेतात लोक पळाली, गावं ओस पडली. अफजल खान निघाला. अफजल खान सरळ आला, वाईला आला. शिवाजी महाराजांनी नियोजन सुरू केलं. अफजल खानाचा मुकाबला करायचा आहे. हुगड्यावरती मुकाबला होऊ शकत नाही, कारण हुगड्यावरती मुकाबला करायचं म्हटलं की सैन्य अपूर्ण आहे. खानाकडे सैन्य जास्त आहे, खानाकडे बारूदखाना मोठा आहे. आणि मग खानाला जर हरवायचं असेल तर युद्धतंत्र बदलावं लागेल. शिवाजी महाराजांनी युद्धनीती बदलवली आणि बदलवल्यानंतर खानाला त्यांनी एक पत्र पाठवलं की मी तुम्हाला खूप घाबरलोय आणि तुमची भेट घेण्यासाठी मी उत्सुक आहे. मी जिंकलेले सगळे आदिलशहाचे किल्ले परत द्यायला तयार आहे. फक्त माझी विनंती अशी आहे की अफजल खान साहेब, तुम्ही माझ्या वडिलांचे मित्र आहात, म्हणजे शहाजी महाराजांचे मित्र आहात, म्हणजे तुम्ही माझ्या वडिलांच्या स्थानी आहात आणि म्हणून तुम्ही स्वतः प्रतापगडाला यावं आणि प्रतापगडाला आल्यानंतर मी आपली भेट घेतो आणि भेटीअंती जो तह होईल त्या तहाच्या बोलणीप्रमाणे मी सगळे किल्ले आपल्याला परत द्यायला तयार आहे. आपली यथोचित माफी मागायला तयार आहे. आता अफजल खानाला वाटलं बिना युद्ध लढायचं आपल्याला जर सगळं भेटतंय तर मग काय हरकत आहे, आपण प्रतापगडाला जाऊ. आता प्रतापगडाला जायला निघाला तर रणतोडीच्या घाटामधून जायचं म्हटलं तर घाट एवढा अवघड आहे की त्या घाटामधून जायचं म्हटलं तर सैनिकांना जाणं शक्य नाही. कोणी प्रतापगडाला भेट दिली, हात वर करता का? पाहिलाय का तो रणतोडीचा? वा, व्हेरी गुड. ज्यांनी पाहिलं असेल त्यांनी बाजूवाल्याला सांगायचं. आजच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही गाडीनं जाताना तुमची पाचावरती धारण बसले तर त्यावेळेला रस्तेच नव्हते. अशा काळामध्ये सगळं सैन्य त्याला वाईला ठेवावं लागलं. मोजकं सैन्य घेऊन प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान गेल्यानंतर शिवाजी महाराजांनी पुन्हा दुसरी बोलणी केली. प्रतापगडाच्या पायथ्याच्या वरती जी माची तयार केली होती त्या माचीवरती शामियाना उभारला होता आणि त्या शामियानामध्ये भेटीचा प्रसंग ठरलेला होता. मग शिवाजी महाराजांनी सांगितलं की मोजके 10 सैनिक तुमचे अंगरक्षक असले पाहिजे, सोबत 10 अंगरक्षक आणायचे खानानं आणि शिवाजी महाराजांचे गडावरून 10 अंगरक्षक सोबत जातील. शिवाजी महाराजांचा प्रमुख अंगरक्षक असेल जिवाजी महाला, जो न्हावी समाजाचा होता. अफजल खानाचा एक प्रमुख दांडपट्टा चालवणारा अंगरक्षक होता, त्याचं नाव होतं सय्यद बंडा. शिवाजी महाराजांचा वकील होता गोपीनाथ पंत वकील आणि अफजल खानाचा वकील होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. आणि मग ठरलं, भेट ठरली प्रतापगडाच्या पायथ्याशी. शिवाजी महाराज यशस्वी झाले. हजारोचं सैन्य वाईला थांबलेलं आहे.
मोजकं सैन्य घेऊन प्रतापगडाच्या पायथ्याशी आलाय आणि प्रतापगडाच्या माचीवरती फक्त 10 सैनिक सोबत घेऊन आलाय. सोबत एकच वकील आहे. शिवाजी महाराजांचे पण 10 सैनिक सोबत आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना गुप्तपणे त्या सगळ्या वाईच्या त्या प्रदेशामध्ये लिबिड अशा अरण्यामध्ये पेरून ठेवलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं, गडावरून इशारत झाली, गडावरून तोफेचा आवाज झाला की खानाच्या सैन्यावरती तुटून पडायचं. खानाचं सैन्य म्हणजे निर्धास्त होतं. खानाच्या सैनिकांना माहिती होतं शिवाजी राजा घाबरलाय, तह करतोय, सगळे गड ताब्यात देतोय, लढाईचं काम नसलंय. मग काय, शब्बीर रात का जश्न होना चाहिए. मग खायचं प्यायचं मजा करायची. हा सगळे बेते सगळे निर्डावलेले होते, बेडर झाले आणि जसे निर्धास्त झाले त्या संधीचा फायदा शिवाजी महाराजांनी घ्यायचं ठरवलं. उत्तम असं प्लॅनिंग केलं, नियोजन केलं. 10 नोव्हेंबर 1659 भेटीची वेळ निवडली भर दुपारी 12 वाजेची. आता 12 वाजेची वेळ का निवडली बघा, दुपारच्या वेळेला किल्ल्याच्या खाली, किल्ल्यावरती पाहायचं म्हटलं की वरती सूर्य डोळ्यावरती येणार, म्हणजे किल्ल्यावरची हालचाल अफजल खानाला खालून काहीच दिसणार नाही. पण शिवाजी महाराजांनी सहज जरी नजर मारली तर खानाच्या छावणीच्या अवतीभोवती कोण कोण आहे, काय हालचाल होते सगळं दिसणार की नाही. शिवाजी महाराजांनी दुपारची वेळ घेतली. मग वेळ घेतल्यानंतर सुद्धा प्लॅनिंग काय असतं, अभिनय काय असतो, हे शिवरायांच्या शिवचरित्रातून शिकायला मिळते. शिवाजी महाराजांनी भेटीचा वेळ असताना, जसं आता आपला 7:30चा कार्यक्रम होता, पण 8:30 झाली. 8:30 झाल्यानंतर सगळ्यांना आयोजकांना कशी चिंता लागून जाते, वेळ जातोय वेळ जातोय वेळ जातोय. खानाला पण चिंता लागून गेली, आता जिंकायचं आहे. शिवाजी येणार, जिंदा या मुर्दा पकडणार, मारून टाकणार. त्याला कुठे घेऊन जाणार, आदिलशाहच्या दरबारात घेऊन जाणार. मग आदिलशाह माझं स्वागत करणार, स्वागत केल्यानंतर मला मोठी जहागीरदारी देणार, मला अनेक गावं बक्षीस देणार. स्वप्नांमध्ये खान शामियानाला काय केलं शिवाजी महाराजांनी, हिरे माणिक मोती जड जवाईर असे सगळे लावले, सगळा खजाना तिथं ठेवला. शायद तो अफजल खान आल्यानंतर पाहायला लागला, ये शिवाजी के तरफ इतना खजाना आया कहाँ से, अरे हमारे आदिल शाह के पास भी इतना खजाना नहीं. अगर मैं जीत गया शिवाजी को, अगर मैंने आप भी मार डाला, नहीं तो इसे जिंदा अगर पकड़ के ले गया, ये सब खजाना का मालिक कौन है रंगा, मैं. खुश झाला तो. आणि मग त्याच्या त्या मेंटॅलिटीचा फायदा शिवाजी महाराजांनी घ्यायचं ठरवलं. भेटीचा समय निघून जातोय, त्याची क्युरियोसिटी वाढलेली आहे. आणि जसंही शिवाजी महाराजांनी वेळ घ्यायला सुरुवात केली, शामियानाच्या जवळ येऊन शिवाजीराजे थांबले. खानानं वकिलाला सांगितलं, भेटीचा समय निघून जातोय, अभी तक शिवाजी क्यों नहीं आया. आणि मग खानाचा वकील बाहेर आला, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. शामियानाच्या बाहेर आल्यानंतर त्याला शिवाजी महाराजांकडे पाहिलं. तो तुरु धावत दौडत शिवाजी महाराजांकडे आला. शिवाजी राजा भेटीचा समय निघून जातोय, खान साहेब आपली वाट पाहत आहे, लवकर चला ना लवकर चला ना. शिवाजी महाराजांनी परत अभिनयाला सुरुवात केली. शिवाजी महाराजांनी सांगितलं, वकील साहेब आम्ही आलो असतो, पण आम्ही खान साहेबांना खूप घाबरतो. खान साहेबांना घाबरतो, पण खानाचे जे अंगरक्षक आहे सय्यद बंडा त्यांना जास्त घाबरतो. माझी विनंती आहे, सय्यद बंडाला जर शामियानाच्या बाहेर दूर केलं तर मी लगेच शामियानामध्ये यायला तयार आहे. म्हणले एवढीच गोष्ट आहे ना, म्हणले मग हो एवढीच आहे. लगेच खानाचा वकील धावत पडत आला. आणि खान नावाचा वकील म्हणतो, हुजूर हुजूर हुजूर, सिवा आपसे तो डरता है मगर आपसे ज्यादा ये अपने सैयद बंडा को ज्यादा डर रहा है. अगर सैयद बंडा को अगर दूर किया जाए तो शिवाजी अंदर आने के लिए तैयार है. आणि खानाचा जो कॉन्फिडन्स होता तो ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये कन्वर्ट झाला. खानाला वाटलं, शिवाजी मुझे डरता है मगर मुझसे ज्यादा मेरे सैयद बंडा को डरता है. सैयद बंडा आप बाहर जाइए, मैं अकेला इस शिवाजी को निपटने में कामयाब हो जाऊंगा, आप बाहर जाइए. आणि जसाही सय्यद बंडा बाहेर गेला, शिवाजी राजे शामियानामध्ये प्रवेश करते झाले. शिवाजी महाराजांना त्याच्या आधी खानानं पाहिलेलं नव्हतं, कारण शिवाजी महाराजांचं फेसबुकचं अकाउंट नव्हतं, त्यांचं ट्विटरवरती अकाउंट नव्हतं, त्यांचं इंस्टाग्रामवरती अकाउंट नव्हतं, व्हॉट्सअपला त्यांचा डीपी नव्हता. आणि त्यानं वकिलाला विचारलं, यही शिवाजी राजे, आणि वकिलाने मान डोलावली, हा यही है शिवाजी
राजे, देखणे रुबाबदार 5.25 फूट उंचीचे देखणे शिवाजी राजे पाहिल्यानंतर खान म्हणतो कसा, जागेवरून उभा राहिला खान आणि खानाला म्हटलं आओ 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 शिवाजी राजे हमारे गले लग गए आओ, आणि असं म्हणून खान 2 पावलं पुढे झाला. खान जसाही 2 पावलं पुढे झाला, शिवाजीराजे 2 पावलं पुढे आले, खान 2 पावलं पुढे गेला, शिवाजीराजे 2 पावलं पुढे आले. खान हसतोय आणि खान मनात मानले खातोय शिवाजीराजे हमारे गले मिलो, आणि असं म्हणून खानानं शिवाजी महाराजांना आलिंगन दिलं. आणि जसंही आलिंगन दिलं खानानं भेटीची कूच बदलली आणि खानानं शिवाजी महाराजांचं मस्तक डाव्या बगलेत दाबलं आणि खानानं शिवाजी महाराजांच्या पाठीवरती खंजीराचा घाव केला. परंतु शिवाजी राजे सावधान होते. शिवाजी महाराजांनी अंगरख्याच्या खाली लोखंडी चिलखत वापरलेलं होतं. शिवाजी महाराजांचा अंगरखा फाटला, शिवाजी महाराजांना दगडाची जाणीव झाली आणि शिवाजी महाराज उलटले आणि शिवाजी महाराजांनी जो वाघ नखाने बिचवायला पावलेला होता, शिवाजी महाराजांनी खानाच्या पोटामध्ये बिचवा ढकलला आणि वाघ नखांचा मारा केला. जसाही वाघ नखांचा मारा केला खानाचं पोट फाडलं, खानाची आतडी बाहेर आली, खान दगा दगा म्हणून बाहेर पडला. तोपर्यंत सय्यद बंडा धावत आला. सय्यद बंडाचा घाव हवेतल्या हवेत जिवाजी महालानं उडवला. होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी, आणि शिवाजी महाराज वाचल्यानंतर शिवाजी महाराजांनी खानाचं मस्तक संभाजी कावजीनं छापलं आणि इतिहास पुटपुटला आणि होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी, आणि हर हर महादेवचा गदर झाला आणि गडावरून तोफांची शर्यत झाली आणि सगळं सैन्य खानाच्या सैनिकांवरती तुटून पडलं आणि खानाचं सैन्य सैरभैर पळायला लागलं. कापाकापी झाली ओढले, जेवढे कापता आले तेवढे कापले, जेवढे शरण आले त्यांना अभय दिलं. आणि अशाच एका छाप्यामध्ये अफजल खानाची 2 पोरं शिवाजी महाराजांच्या सैनिकांना जिवंत सापडली. नेताजी पालकरनं लष्कर प्रमुखाने 2 पोरांना कैद केला. शिवाजी महाराजांना निरोप पाठवला. शिवाजी महाराजांना निरोप आला. अफजल खानाची 2 पोरं सापडली, त्यांना दरबारात पेश केलं जात आहे. दोन्ही पोरांना साखरदंडानं बांधलाय. दोन्ही पोरांना साखरदंडानं बांधून शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये पेश करण्यात आलेला आहे. दोन्ही पोरं रडताय, दोन्ही पोरं अल्लाचा धावा करताय. शिवाजीराजे त्यावेळेला जागेवर सिंहासनावरतून उठताय. त्याच वेळेला लेतोजी पालकर म्हणतोय, राजा काय करायचं ह्या पोरांचं? खानाची बोरं आहेत, दुश्मनाची बोरं आहेत, काय करायचं ह्या पोरांचं? आणि तसा शिवाजीराजे जागेवरून उभे राहिले. शिवाजी महाराजांचा एक हात तलवारीच्या मेल्यावरती आहे आणि एक हात तलवारीच्या मुठीवरती आहे आणि शिवाजीराजे आस्ते कदम दोन्ही पोरांच्या दिशेने जात आहे. दोन्ही पोरांनी पाहिलं हा राजा तलवारीच्या मुठीवरती हात ठेवून येतोय. संपलं सगळंच, आता हा आपली गर्दन मारल्याशिवाय राहणार नाही. दोन्ही पोरं अल्लाचा धावा करत होते, दोन्ही पोरं रडत होते, दोन्ही पोरं अल्लाकडून भीक मागत होते. शिवाजी महाराज आता आम्हाला मारून टाकेल म्हणून दोन्ही पोरं रडता रडता दोन्ही पोरांनी डोळे गच्च मिटले. त्यांना वाटलं आता कोणत्याही क्षणी आपल्या मानेवरती तलवार पडणार. त्याच वेळेला शिवाजी महाराजांनी दोन्ही पोरांच्या खांद्यावरती हात ठेवले आणि त्यांना सांगितलं, अफजल खान मेले, आमचं वैर संपलं. तुमच्या बापाचं तुमच्या धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे या प्रतापगडाच्या पायथ्याशी दफनविधी करा. शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या दोन्ही पोरांच्या हातून आपल्या बापाची कबर खोदून घेतली आणि दोन्ही पोरांच्या हातून आपल्या बापाचा दफनविधी शिवाजी महाराजांनी लष्करी इतमामात करून घेतला. आणि करून घेताना दोन्ही पोरं रडत होती. दोन्ही पोरांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. दोन्ही पोरं रडत होती, त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. काही अश्रू होते आपल्या मेलेल्या बापासाठी, परंतु काही अश्रू होते माणुसकीने वागवणाऱ्या माझ्या शिवाजी राजासाठी. म्हणून तर जगातला आदर्श राजा माझा शिवाजी राजा आहे. शिवाजी महाराजांचं 6 जून 1674 राज्याभिषेक झाला. आस्ते कदम
आस्ते कदम गणपती गजाश्वपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती प्रजापती भूपती न्यायालंकार मंडित अखंड गुणमंडित राजकारण धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की घोषणा झाली. हर हर महादेवचा गजर झाला आणि राजे सिंहासनावरती 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ झाले. म्हणून तर जगातला आदर्श राजा माझा शिवाजी राजा होता. आणि याच राजाच्या संदर्भात ज्या वेळेला माझा राजाचा राज्याभिषेक झाला त्यावेळेला शत्रू सुद्धा काय म्हणतो हे शेवटचा ऐका. 6 जून 1674 आदिलशाही मोगलशाही निजामशाही कुतुबशाही सगळ्यांच्या छातीवरती पाय देत या देशामध्ये मराठा बौद्धांचं या भारताच्या भूमीमध्ये या हिंदुस्थानच्या भूमीमध्ये इतका भूमिपुत्र राजा झाला होता. चारी दिशांना सांगावा गेला. जसाही निरोप पोचला अफजल खानापर्यंतचा सगळ्यांचा इतिहास सगळ्यांना माहित होता. शाहिस्ते खानाची बोटं तोडल्याचा इतिहास माहिती होता. पुरंदरच्या तहाचा इतिहास माहिती होता. पन्हाळ्याच्या किल्ल्याचा इतिहास माहिती होता. कोंढाण्याच्या किल्ल्याचा इतिहास माहिती होता. आणि सगळा इतिहास त्या औरंगजेबाच्या नजरेसमोरून जात होता. आणि त्याच वेळेला त्याच्या कानावरती खबर धडकली होती. काय शिवाजी राजे राज्याभिषेक केलून या देशाचे अखंड भारताचे कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी राजे झाले. म्हणून 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ होत छत्रधारी राजा झाला. म्हणून स्वतंत्र राजेपद ज्यांनी घोषित केलं त्यावेळेला त्यानं दरबार भरवलेला आहे. दरबारामध्ये अफजल खानाची सगळी पोरं बसलेली आहेत. दरबारामध्ये सगळे त्याचे मातबर सरदार बसलेले आहेत. आणि त्यावेळेला तो अफजल खान आपल्या पोरांना राजनीतीचे धडे देतो. आणि राजनीतीचे धडे देताना तो म्हणतो यह तो फिजूल है शहजादे, यह तो फिजूल है शहजादे, चंगेज तैमूर ने कभी शिकस्त नहीं थी. मगर आज हम ये क्या देख रहे हैं. कंधार से लेकर कन्नौज तक मुगली रियासत को सारे हिंदुस्तान को मुगली रियासत में शामिल करने के ख्वाब देखने वाले मां बदौलत आज हम ये क्या देख रहे हैं. शिवाजी हमारे आंखों के सामने हमारी सल्तनत की तौहीन कर चुका है. हमारे लाखों के सूबेदारों को उस शिवाजी ने शिकस्त दी. ए है हमारे मिर्जा मीर उमराव शाइस्ते खान. शिवाजी ने जब इनके लाल किले पे छापा मारा तो इनकी 3 उंगलियां कट गई. एक तो तकदीर के सिकंदर निकले कि जान बच गई. ये है हमारे जोधपुर के महाराजा जसवंत सिंह साहब. शिवाजी ने जब इनके ऊपर हमला बोला तो इन्होंने शिवाजी की मार अपने सीने पे नहीं अपने पीठ पे खाई थी और भाग गए थे. ये है असली पोलाद खान साहब. शिवाजी जब आगरा आए तो इनके हाथों में मिठाई थमाकर भाग निकलने में कामयाब हो गए थे. ए है सूरत के हमारे असली सूरत बहादुर खान इनायत खान. शिवाजी जब सूरत आए तो ये सूरत से बदसूरत होकर भाग गए. तमाम सारे बुंदेल उज्बेकिस्तानी कजाकिस्तानी फिरंगी पठानों के सरदारों को शिवाजी ने शिकस्त दिया. शिवाजी ने सबको हरा दिया, सबको खदेड़ दिया है. शिवाजी काक है बेटे. आपल्या पोराला सांगताय शिवाजी काक है, चालाक है, मगरूर है, दगाबाज है. मगर उसका चाल चलन पानी की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है. अरे दुश्मन के भी मां बहनों की मजहब और धर्म की इज्जत करता है.
उसने ऊंचे ऊंचे किले बनवाए, ऊंचे ऊंचे महल बनवाए, मगर उससे भी ज्यादा इरादे वाले लोग बनाए हैं उसने। उसके जवान कभी रुकते नहीं, उसके जवान कभी थकते नहीं, उसके जवान कभी हारते नहीं, और उसके जवान कभी बिकते भी नहीं है। खुद ये देश पे अगर राज करना है तो सेवा के चाल चलन सीखने होंगे, सेवा के चाल चलन सीखने होंगे। जय जिजाऊ, जय शिवराय बोलले दादा भैया साहेबांनी मला इथं बोलवलं आणि मला या व्याख्यानाची संधी उपलब्ध करून दिली। मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि सेवेला पूर्णविराम येथेच थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय।